आपण पाहत आहात राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल, जनसामान्यांचा आवाज। राष्ट्रक्रांती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पेठ वन विभागाने मोठी कारवाई करत खैर तस्करीचा डाव उधळून लावला आहे। मौजे उमरद येथील राखीव वन खैर तस्करी करणाऱ्या सापळा रचून वन विभागास यश। वन परिक्षेत्र पेठ, प्रादेशिक वन परिमंडळ भुवन, नियतक्षेत्र आंबापाणी मधील मौजे उमरद येथील राखीव वन कक्ष क्रमांक 221 मध्ये खैर प्रजातीचे वृक्षाचे तोड करून तस्करी परराज्यात होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार माननीय सहाय्यक वन संरक्षक श्री निलेश कांबळे, मा वनपरिक्षेत्र अधिकारी श्री योगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ भुवन व वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक पेठ व अधिगस्त वनकर्मचारी यांच्यासह मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन पाहणी करीत असता अज्ञात आरोपी यांना चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। त्यापैकी एक आरोपी परसूत सोमा बात्री रा खडक ओहळ ता कापराडा जिल्हा वलसाड गुजरात राज्य हा पेठ शहरात सायंकाळी 6 वाजता गुजरात राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना पकडण्यात यश आले आहे। मुद्देमाल घटनास्थळी असल्याने स्थानिक ग्रामस्थ मंजूर यांना घेऊन अंदाजे 70 नग छमी 3.453 रक्कम रुपये 60,000 किमतीचा माल जप्त करण्यात वन विभागाला यश आले आहे। आरोपीस न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने आरोपीस 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। फरार झालेल्या आरोपींचा तपास परराज्यात करीत आहे। या कार्यविहीत श्री सुरेश गवारी वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक पेठ, तानाजी भोये, हिरामण भोये वनपरिमंडळ अधिकारी भुवन, वनरक्षक आदिल शाह पठाण, मसहर शेख, भरत चौधरी, विष्णू कळबे, कुसुम गवळी, वनमंजूर संजय दुगल, हिरामण पवार, मोहन भांगरे, पांडुरंग धनगरे इत्यादी वनकर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली। राष्ट्रक्रांती न्यूज नेटवर्क लाईव्हसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी, माळेगाव पेठ।